पावसानं चांगलीच हजेरी लावली। 1.5-2 तास कोसळलेल्या या पावसामुळे कल्याणमधील स्टेशन परिसरामध्ये पाणीच पाणी झालं होतं। या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कामावर निघालेल्या चाकरमान्यांची नोकरदारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। वाहन चालकांना सुद्धा साचलेल्या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती। पुढची बातमी जळगावमधून येते। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। एरंडोल शहरातील बुधवार दरवाजा या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून जात असतानाच हा व्हिडिओ समोर आलाय। काल सायंकाळी एरंडोल शहरामध्ये प्रचंड जोरदार पाऊस झाला। पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आणि या पाण्याचा जो जोर आहे तो आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। यामध्ये दुचाकी आणि सायकल वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। धाराशिवमधील परंडा तालुक्यातील सीना कोळगाव हे धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणातून 3000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे। सीना नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सीना कोळगाव धरण भरल्यानं करमळा, परंडा, भूम तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तर गोंदियात मागील 3 दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे गोंदियातील महत्त्वाच्या धरण साठ्यामध्ये वाढ झाली आहे। पुजारी टोला धरणाचे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे धरणाचे 8 दरवाजेही सुरू करण्यात आले आहेत। त्यामधून 6455 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर वर्ध्यात आठवड्याभरापासून पाऊस पडतोय, त्यामुळे छोटे मोठे प्रकल्प भरून वाहत आहेत। धानोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। प्रकल्पाच्या पात्रात पाणीसाठा वाढल्यामुळे 13 दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे वर्धा, देवळी, आर्वी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। पुढे आपण जातोय वाशिममध्ये। तर वाशिममध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। वाशिमच्या पारडी, टकमोर, कोंडाळा, मालेगाव, शिरपूर, करंजी या महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। मालेगाव तालुक्यामध्ये 19,146 हेक्टरवरील खरीप पिकाचं नुकसान झालं। त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संभाजीनगरमधील सोयाबीन पिकाला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। आता पावसाचं कमबॅक झालं असताना उन्हाळी कांद्याला तेजीनं झळाळी मिळते। चाळीसगाव बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावामध्ये कांद्याला 4,500 दर मिळालाय। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं कांद्याला चढे दर मिळत आहेत। मध्यंतरी 4,600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता। कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर घाऊक बाजारामध्ये कांद्याच्या दरानं उसळी घेतली। शेतकऱ्यांकडील कांदा संपत आलाय। त्यामुळे शेवटी मिळालेली ही दरवाढीची झळाळी फारशी लाभदायक नाहीये अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते।